आपला मुक्काम ज्या शरीररूपी गावामध्ये आहे ते गावच समस्याग्रस्त आहे. अनेक प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी आहेत आणि जीवनामध्ये आपण हे सगळं समस्येचं भांडारच सोबत घेऊन येतो. हे सोबत घेऊन आलेलंच भांडार आपल्याला रात्रंदिवस बेचैन करत असतं, अस्वस्थ करत असतं. ते रात्रंदिवस पळायचं म्हणतं आणि आपण त्याच्या तालावर रात्रंदिवस पळत असतो. आणि म्हणून मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी समस्याच समस्या आहेत. त्या ठिकाणी शांतता नाही, बेचैनी आहे. त्या ठिकाणी स्थिरता नाही, अस्थिरता आहे. त्या ठिकाणी कशाची आहे माहीत नाही, पण ओढ कायम आहे. त्या ठिकाणी थांबता येत नाही. अशा पद्धतीचं अनेक विकाराचं भांडार असं ह्या देहगावामध्ये आपण जन्माला आलो. मनरूपी विचार तिथं सतत मला काही ना काही करण्यासाठी प्रवृत्त करत असतात. ते विचाराचं नियंत्रण आपल्या हातात नसल्यामुळे सतत ते विचार आपल्याला कधी कोणीकडे तर कधी कोणीकडे घेऊनच जात असतात. अशा पद्धतीने ज्याला मूलतः मी घेऊन आलोय तेच सर्व काही एक समस्येचं भांडार आहे आणि मला खऱ्या अर्थाने पाहिजे फक्त शांती पाहिजे. मी शांतीचा शोध घेणार आहे, मी सुखाचा समाधानाचा शोध घेणार आहे. परंतु या मनाच्या आणि शरीराच्या सवयीने अनेक जन्माच्या संस्काराने मिळालेल्या ह्या सगळ्या सवयीने माझा ओढा कायम जिकडे परेशानी माझी वाढते तिकडेच असतो. मन सतत बेचैन असतं आणि ते जे सांगल ते सगळं आणखी बेचैन होण्याचंच साधन असतं. शरीरही तशाच पद्धतीने एक स्मृतीचं भांडार आहे, एक सवयीचा गुलाम आहे आणि या सर्व मन आणि शरीरामध्ये राहत असता आपल्याला शांतीचा शोध घ्यायचा आहे. मूळ आपली मागणी शांतीची आहे. परंतु सतत या ऑटोमॅटिक यंत्रामध्ये चालू असलेल्या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी असतो आणि त्या प्रक्रियेचा परिणाम केवळ परेशानीच आहे. आणि म्हणून जीवनभर माणूस सुखासाठी प्रयत्न करतो असं म्हणतात, पण कोणाला काही उत्तर